चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। अतिशय दमदार अपडेट, शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे, खुशखबर आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज, राज्य सरकार करणार कर्जमाफीची घोषणा, हालचाली सुरू। बघा, कर्जमाफीची घोषणा होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे। तर कर्जमाफीची जी काही घोषणा आहे ती राज्य सरकार करणार आहे आणि त्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर कर्जमाफीबद्दल काय नवीन अपडेट आलेले आहे ती अपडेट जाणून घेणं खूप गरजेचे आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओला तुम्ही आताच लाईक करा, कारण माहिती तुमच्यासाठी आहे आणि ही गुड न्यूज तुमच्यासाठी आहे। कर्जमाफी आता कोणाला मिळणार आहे आणि कोण पात्र शेतकरी असणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखीन एक मोठी घोषणा केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे। बघा, तर आता विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे योजनावर योजना येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पण काहीतरी एक नवीन इथे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे। याची घोषणा अजून झाली नाही, परंतु राज्य सरकार घोषणा करणार आहे कर्जमाफीची असं म्हटलेलं आहे आणि याबद्दल हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। आता पुढे बघा, जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती इथे आहे। हे बघा, वित्त विभागाकडून हालचाली सुरू। हे बघा काय म्हटलं आहे, वित्त विभागाकडून हालचाली सुरू। तर बघा, आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे। यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहे। बघा, वित्त विभाग जे आहे, हे बघा, वित्त विभागाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। याबद्दल कर्जमाफीबद्दल वित्त विभागाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत, एक सर्वात मोठी ही अपडेट आहे। त्यानंतर पुढे बघा, अधिकृत घोषणा नाही, अधिकृत जी आहे ती घोषणा अजून झाली नाही आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या, कारण सूत्र जी माहिती देतात ती माहिती खरीच असते। सूत्रांनी जी माहिती दिली आहे ती माहितीनुसार बघा, जवळपास 938 आदिवासी सोसायट्यांमधील, बघा काय म्हटलं आहे, 938 आदिवासी सोसायट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। ह्या योजनेचा जो लाभ आहे बघा, जवळपास 938 आदिवासी सोसायट्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, 938 आदिवासी सोसायट्यामधील शेतकरी, ओके, हे देखील लक्षात ठेवा। तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती वर्तवली जात आहे, अशी माहिती मिळत आहे। 938 आदिवासी शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती कर्जमाफी माफ केली जाणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे, ओके। तर आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती। आता बघा, 3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार, अब्दुल सत्तार साहेबांनी माहिती दिली आहे की 3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याबद्दल विचार चालू आहे। हे बघा, दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते। कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे, केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करून लागलेलं आहे। बघा, 3 लाखपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं का याबद्दल सरकार माहिती गोळा करत आहे आणि सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले होते। त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे। बघा, आता अब्दुल सत्तार साहेबांनी माहिती दिली आहे की 3 लाखांपर्यंत कर्ज माफ होऊ शकतं का, असं सरकार याबद्दल माहिती गोळा करत आहे आणि लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते, GR याचा येऊ शकतो, ओके। तर शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज होती। तर राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हालचाली सुरू झालेल्या आहेत। तर शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती।
तर अशाच नवनवीन अपडेट आणि योजनेसंदर्भात माहितीसाठी तुम्ही ATP गुरुजी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओ पण लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.